सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण दह्याची कढी करणार आहोत। अगदी न फुटता सोप्या पद्धतीने कढी अगदी चवदार कशी बनवायची ती पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी खोबरं घेतले, 3-4 मिरच्या, आल्याचा एक तुकडा आणि लसूण आणि कोथिंबीर। तर हे आपण सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। जास्त मसाला घ्यायचा नाही, अगदीच खूप मसाला ही कढीत चांगला लागत नाही। आल्याचा तुकडा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि मिरची। आंबट गोड चवीची कढी खूप छान लागते भातावर खायला। आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। पहा, त्यात आपण दही घेऊयात। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीत करायची त्यानुसार तुम्ही दही घेऊ शकता। तर इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे। आता हे छान असं आपण फेटून घेऊयात। दही आंबट नाही आहे आणि तुम्हाला जेवढी कढी करायची त्यानुसार त्यात पाणी घालायचे। ताकाची कढी खूप पातळ होते, त्याच शिवाय दह्याची कढी अशी छान घट्ट आणि थोडीशी तुपट होते, छान लागते। यात मी 1.5 चमचा बेसन पीठ घातले आणि हे छान असं घोटून घ्यायचे। आपण गाठी सर्व बेसन पिठातल्या मोडून घ्यायच्यात, छान हलवून घ्यायचे जेणेकरून सर्व गाठी फुटल्या पाहिजेत। आता आपण चमच्याने ही गाठी सर्व बेसन पिठाच्या फोडून घेऊयात, म्हणजे गाठ राहणार नाही कढीत। आता इथे एका कढईत मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि जिरी मोहरीची फोडणी करून घ्यायची। अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात आपण। जिरी मोहरी छान तडतडली की त्यात आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे। आता यात आपला वाटलेला मसाला तो चांगला परतून घेऊयात। मसाला परतला म्हणजे छान असा कढीला स्वाद येतो आपल्या। छान असं परतून घेऊयात। आता ह्यात मी अर्धा चमचा हळद घालून घेते आणि कढीपत्त्याचे पानं, हेही छान असं मिक्स करून घेऊयात। हे सर्व मिक्स झालं, परतून घेतलं की आपण जे दह्याचं ताक करून घेतलं होतं ते ह्यात घालून घ्यायचे आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं, जेवढं कढी पातळ हवी त्यानुसार पाणी घालायचे। हे सर्व आता मिक्स करून घेऊया आपण। सारखंच वरण वगैरे खाऊन कंटाळा येतोय तर अशी कढी एकदा नक्की करा। ह्यात तुम्ही भजीही घालू शकता। आता चवीनुसार मीठ, इथे मी 2 चमचे साखर घातली आहे। इथे तुम्ही साईडने पाहू शकता कढी अशी उकळत आलेली आहे। आता ते आपण छान हलवून घेऊयात। कढीला थोडी उकळी फुटली की आपण गॅस बंद करायचा आहे, नाहीतर कढी आपली फुटू शकते। तिथे आपली कढी तयार आहे। आता एक आपण बाउलमध्ये काढून घेऊयात। अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप चवदार अशी ही कढीची रेसिपी एकदा नक्की करून पहा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।